स्टुडंट हे आहे 5 नंबरचं एक्झाम्पल आणि त्याच्यानंतर फक्त एकच एक्झाम्पल राहिलेलं आहे आणि मग तुम्हाला वर्ड प्रॉब्लेममध्ये कधीही काही अडचण येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी अगदी खूप छान हळूहळू सगळे जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला मस्तपैकी समजावून सांगितले आहेत. आवडतात का तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं ते पण सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आता बघा, काही अवघड असं काहीच नाही, आपण जरा छानपैकी समजून घेऊया. पहिले एक्झाम्पल, इन अ फॅक्टरी द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल अँड अनस्किल वर्कर इज 5:3. एक फॅक्टरी आहे, ही काय आहे तुमची? एक फॅक्टरी आहे. या फॅक्टरीमध्ये 2 प्रकारचे लोक काम करतात. एक स्किल म्हणजे ज्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि दुसरे काय आहे? अनस्किल, ज्यांना ट्रेनिंग दिलेलं नाहीये. एक फॅक्टरी आहे, या फॅक्टरीमध्ये 2 प्रकारचे वर्कर काम करतात, एक स्किल आणि दुसरे आहे अनस्किल वर्कर. मग पुढे काय म्हणतात? इन फॅक्ट द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल अँड अनस्किल वर्कर, दोघांचा रेशो, सॅलरीचा रेशो काय दिलेला आहे? 5:3. काय दिलेला आहे? 5:3 असा रेशो दिलेला असेल. ऑब्विसली स्किल वर्करचं 5 असेल आणि अनस्किलचा 3 असेल. अनस्किलला थोडं पेमेंट कमीच असणार आहे ना. टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ द बोथ देम इज ₹720. त्यांच्या एका दिवसाचा दोघांचा मिळून जो पगार आहे, समजा स्किल फाइंड द डेली वेजेस ऑफ स्किल अँड डेली वेजेस म्हणजे काय? एका दिवसाचा पगार. आपण म्हणतो ना, काही काही ठिकाणी रोजंदारी पद्धत असते, म्हणजे एका दिवसाचा पगार, एका दिवसाला ₹300 मिळतो, एका दिवसाला ₹500, कोणाला ₹1000, कोणाला ₹5000 मिळत असतात. ठीक आहे, मग आपण असं जर केलं की स्किल वर्करचा एका दिवसाचा पगार ₹X मांडला आणि अनस्किलचा समजा ₹Y मांडला, तर त्यांनी जी फर्स्ट कंडिशन दिलेली आहे, नाही पहिल्या कंडिशन मध्ये तर इक्वेशन आहे, दुसऱ्या कंडिशन मध्ये दोघांचा एका दिवसाचा पगार X + Y = 720 असं दिलेली. ही काय झाली तुमची सेकंड कंडिशन, तर इझिली मिळते. पण आपल्याला फर्स्ट कंडिशनचा प्रॉब्लेम आहे. फर्स्ट कंडिशन मध्ये काय म्हणतात ते? अनस्किल आणि स्किल जे तुमचे वर्कर आहे त्यांचा त्यांचा रेशो किती दिला? इन अ फॅक्टरी द रेशो ऑफ सॅलरी त्यांच्या सॅलरीचा रेशो लेट मग आपण काय केलं? स्किल वर्करची सॅलरी ₹X मांडली आणि अनस्किल वर्करची जी सॅलरी आहे ₹Y मांडलेली आहे. मग आपण जर असं केलं, स्किल वर्करची X मांडली आणि अनस्किलची Y मांडली आणि त्याचा जो रेशो काय दिलाय तुम्हाला? 5:3 दिलेला आहे. याचं जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल का? इक्वेशन मिळवावंच लागणार, तरच आपल्याला आन्सर मिळेल. 3 × X 3X इज इक्वल टू 5 × Y 5Y. आता इक्वेशन तयार करण्यासाठी काय करावं लागेल? हा +5 इकडे जाताना -5 इज इक्वल टू 0 हो, हे इक्वेशन नंबर 1 मिळालं. बघा, हे इक्वेशन नंबर 1 इथे मिळालं, इक्वेशन नंबर 2 मिळालं. आणि मग आपण ते इलिमिनेशन मेथडने याला एक तर 3 ने मल्टिप्लाय करू, याला एक तर 5 ने मल्टिप्लाय करू आणि आपण आन्सर्स काढणार आहे. अवघड उदाहरण, एकदम सोपं उदाहरण, एकदम सोपं. 3 आउट ऑफ 3 मार्क असे मिळतील तुम्हाला इझिली. पहिले काय करूया आपण? पेमेंट मानूया. कोणाचं? स्किल आणि अनस्किल वर्करचं. लेट द सॅलरी ऑफ स्किल वर्कर्स ज्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे बरं का रे, स्किल वर्कर्स इज इक्वल टू ₹X. त्याच पद्धतीने आपण अनस्किलचं Y मानूया. लेट द सॅलरी ऑफ अनस्किल वर्कर्स इज इक्वल टू ₹Y. किती मांडली? ₹Y मांडलेली आहे. ओके. चला जाऊया फर्स्ट कंडिशन कडे. बाय दी फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार मराठीमध्ये. ओके, फर्स्ट कंडिशन काय आहे चला समजून घेऊया. फर्स्ट कंडिशन मध्ये त्यांचा रेशो दिलेला आहे काय? इन अ फॅक्टरी द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल अँड अनस्किल वर्कर. स्किल वर्करची सॅलरी काय आहे? X. अनस्किलची किती आहे? Y. म्हणून अपॉन रेशो म्हणजे 1/च्या फॉर्म मध्ये लिहिणं. किती दिलेला आहे तुमचा? 5:3 म्हणून आपण काय करूया? क्रॉस मल्टिप्लाय घेऊया. 3X इज इक्वल टू 5Y. मग याचं इक्वेशन तयार करून घेऊया. 3X हा +5 इकडे जाताना -5 इज इक्वल टू 0 याला झालं इक्वेशन नंबर 1. याला काय झालं? इक्वेशन नंबर तुम्ही 1 दिलेलं आहे. याला मी बॉक्स करते म्हणजे तुमच्या लक्षात राहील. इक्वेशन नंबर 1 रेडी आहे आपलं. ठीक आहे, आता जाणार आहोत आपण सेकंड कंडिशन कडे. बाय सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन तर एकदमच सोपी आहे, एकदम छान आहे. सेकंड कंडिशन बघा. सेकंड कंडिशन काय म्हणतात?
टोटल सॅलरी ऑफ वन डे, एका दिवसाचा पगार, एका दिवसाचा आपण जे सॅलरी आहे ऑलरेडी एक्स मांडलेली आहे स्किलची आणि अनस्किलची वाय किती आहे 720 झालं. इक्वेशन नंबर 2 इज रेडी. इक्वेशन नंबर 2 काय झालं रेडी. याला पण काय करते मी बॉक्स करते. आता बघा करा ऑब्झर्व. इथे एक्स एक तर 3 ने मल्टिप्लाय केलं मायनस केलं 3x कट, त्याच्यापेक्षा इथे -5 इकडे +5 कट डायरेक्ट प्लस केल्यानंतर मग आपण काय करूया इक्वेशन नंबर जे 2 आहे, इक्वेशन नंबर जे 2 आहे त्याला आपण काय करूया 5 ने मल्टिप्लाय करूया. इथे 5 ने मल्टिप्लाय करूया. आता 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे बघा. तुम्हाला पहिले इक्वेशन लिहून देते x + 5 = 720. याला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करायचं. कशाने 5 ने. मग 5 × x 5x 5 × y 5y = 5 × 720. 720 ला तुम्हाला 5 ने मल्टिप्लाय करायचं. 5 0 = 0, 5 2 = 10 आणि 7 5 = 35 + 1 36. 3600 किती आलं 3600. 3600 काय आलं 3600. ओके 5x + 5y = किती रे 3600 बरोबर आहे का. हो 3600. नवीन इक्वेशन मिळालं. याला इक्वेशन नंबर 3 नाव दिलं. आता बघा फर्स्ट आणि थर्ड नीट बघा. फर्स्ट आणि थर्ड बघा. +5 - 5y कॅन्सल करू शकतो आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळू शकते. सो इक्वेशन नंबर फर्स्ट +3 पहिलं आणि तिसऱ्याची ॲडिशन करूया. ओके चला ॲडिशन करूया. आता आपल्याला काय करायचं 1 आणि 3चं काय करायचं प्लस करायचं. चला आपण आता इथे फटाफट प्लस करून घेऊया. फर्स्ट इक्वेशन काय आहे चला लिहून घेऊया. 3x - 5y = 0. थर्ड इक्वेशन काय आहे 5x + 5y = 3600. आता प्लस करायचं म्हणजे कुठलेही चिन्ह बदलायची इथे गरज तुम्हाला नाहीये. डायरेक्टली करूया. +5y - 5y कॅन्सल झालं. 5 + 3 किती झाले तुमचे 8x झाले. 3600 ॲज इट इज. 0 मिळाल्यानंतर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. हा 8 इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिव्हाइडला न्यायचा आहे. हो आता 3600 ला 8 ने डिवाइड करता आलं पाहिजे. करा बरं इथे 36 ला 8 ने. 8 4 = 32. 8 5 = 40. परत 0 450 किती आलं इथे 450 आला ना भाऊ. आला उत्तर आन्सरला आहे 450 रुपीज. काय आला 450 रुपीज. एक्स काय मांडलं होतं एक्स मांडलं होतं द सॅलरी ऑफ अ स्किल वर्कर. एका दिवसाचा स्किल वर्करचा पगार किती आहे 450 रुपये. मग तुम्ही इथे लिहू शकतात द काय विचारलं होतं बघा. फाइंड द डेली वेजेस ऑफ स्किल अँड अनस्किल. देअरफॉर डेली वेजेस आपण असं नकल लिहूया. आपण द डेली वेजेस असं लिहू शकतो. द डेली वेजेस त्यांनी विचारले त्याच भाषेत लिहूया. डेली वेजेस. वेजेस म्हणजे एका दिवसाचा पगार. डेली वेजेस ऑफ स्किल वर्कर. स्किल वर्कर्स. एका दिवसाचा स्किल बिचारांना ट्रेनिंग दिलेलं आहे म्हणून त्यांचा पगार किती आहे 450 रुपये. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुमचा 450 आहे. पण जे अनस्किल आहे बिचारे ज्यांना ट्रेनिंग दिलेलं नाही त्यांचा पगार किती चला काढूया. त्यांचा पगार काढूया. मग आता काय करायचं ही जी व्हॅल्यू आहे एक्स ची व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करूया. कोणत्या रे इक्वेशन नंबर 2 मध्ये करूया म्हणजे सोपं जाईल. ओके सो पुट x = 450 इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकूया. 2 इक्वेशन काय आहे इथे दिले x + y = 720. सो x ची व्हॅल्यू 450 आहे. y ची व्हॅल्यू काढायची आहे. कसं करणार मग हा 450 इकडे प्लस आहे इकडे जाताना मायनस करायचा. 720 मधून 450 गेला. किती उरले इथे 7 इथे 6 270. ओ माय गॉड बिचाऱ्यांना 270 रुपयेच पगार आहे कारण त्यांना ट्रेनिंग दिलेलं नाही. ट्रेनिंग दिलं नसल्यामुळे त्यांचा पगार किती आहे एवढाच आहे. ओके मग काय लिहायचं तुम्ही काय लिहायचं दॅट इज द डेली वेजेस ऑफ अनस्किल वर्कर इज 270 रुपीज. 270 रुपीज एवढाच त्यांचा पगार आहे. लिहा मग इथे देअरफॉर द डेली वेजेस ऑफ अनस्किल वर्कर्स इज 270 रुपीज. 270 रुपये बिचारांचा पगार आहे. ठीक आहे इक्वेशन समजलं. स्किल अनस्किल किंवा कुठलंही असं दिलं तुम्हाला तर काय करायचं स्किलवाल्यांचं एका दिवसाचा पगार x रुपीज. देअरफॉर द लेट द सॅलरी ऑफ स्किल वर्कर x रुपीज. लेट द सॅलरी ऑफ अनस्किल वर्कर y रुपीज टाकली. फर्स्ट कंडिशन नुसार त्यांनी रेशो दिला होता. रेशो लिहून घेतला.
x/y = 5/3 एका दिवसाचा पगार आहे. मग नंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन तर सोपंच होतं, दोघांचा एका दिवसाच्या पगाराची बेरीज 720 होते आहे. ठीक आहे, मग काय केलं, हे आणि हे ऑब्झर्व केलं. आता याला मी काय केलं, 5 ने मल्टिप्लाय केलं, त्याच्यानंतर हे इक्वेशन मिळालं, दोघांची ॲडिशन केली, एक्सची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे तुमचा स्किल वर्करचा एका दिवसाचा पगार 450 रुपये मिळाला. तो इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकला, अनस्किलचा 270 रुपीज मिळाला. ठीक आहे, अशा पद्धतीने हे छानपैकी उदाहरण समजावून दिले. आता आपला आन्सर बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. चला, दुसऱ्या कंडिशननुसार दोघांची बेरीज 720 येते का बघा. याचं किती रे 450, याची किती रे 270, बेरीज किती आली पाहिजे रे 720 येते का बघा 720. यस यस यस, दुसरी कंडिशन कन्फर्म 720 येते आहे. ठीक आहे, चला दुसरी कंडिशन कन्फर्म झालेली आहे. पहिली कंडिशन काय आहे, त्यांचा रेशो 5:3. एक्स 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 किती आहे तुमचा 450. वाय काय आहे, वाय काय, वाय कुठे गेलं, वाय 270. 0 0 कट, 0 0 कट. कशाने भाग देऊ शकतो रे, 9 1 जा 9, 9 5 जा 45, 9 3 जा 27, 9 5 जा 45, 9 3 27. त्यांचा रेशो आला पाहिजे 5:3. आला की नाही, आला की नाही 5:3. म्हणजे आपला आन्सर टोटली बरोबर आहे. म्हणजे हे टॅली सुद्धा करता आलं पाहिजे. समजतंय, किती छान, किती सोपे प्रश्न आहे. मिळतील का मार्क्स, 100% मार्क्स मिळणार असेल तर लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हे व्हिडिओ बघता, तुमच्या जिल्ह्याचं नाव, शाळेचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. ओके, आता राहिलाय प्रॉब्लेम सेटचा लास्ट क्वेश्चन. ओके, लेट्स सी द लास्ट क्वेश्चन. सो एक्झाम्पल काय आहे, पटापट रीड करून घेऊया. प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट, दे आर ॲट अ स्ट्रेट रोड. काय आहे, एक प्लेस आहे, हा ए प्लेस आहे आणि ही काय आहे बी प्लेस आहे. त्या दोघांचं मधलं जे अंतर आहे ते किती दिलेलं तुम्हाला 30 किलोमीटर. किती दिलेलं आहे 30. एक एक ओळ वाचूया, कृती करूया. प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट, त्या दोघांमधलं अंतर 30 किलोमीटर आहे. ऑन अ स्ट्रेट रोड, एका सरळ रेषेमध्ये. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी ऑन बाईक. इथे काय तुमचा हमीद उभा आहे. हमीद काय चालला बिचारा, बाईक वरती चालला. हमीद काय चालला, इथे ह्या बाईकने चाललेला आहे. फ्रॉम ए टू बी, तो कुठून निघाला, ए टू बी कडे निघाला. हा त्याचा ए आणि हा पॉइंट काय आहे बी कडे तो निघालेला आहे. ऍट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट बी ऑन बाईक ट्रॅव्हल टुवर्ड्स द ए. त्याच वेळेस त्याच रस्त्याने काय मिळाला, त्याचा फ्रेंड जो आहे जोसेफ, तो पण निघाला. काय झाला जोसेफ पण निघाला, पण तो कुठून निघाला, तो निघाला फ्रॉम बी टू ए, बी कडून ए कडे निघालेला आहे. ओके, कंडिशन कळतीये. दोन प्लेसेस आहे, त्याच्यामधलं डिस्टन्स 30 किलोमीटर दिलेला आहे. दोन मित्र आहे, एक आहे हमीद आणि एक आहे तुमचा जोसेफ. या जोसेफ, हमीद काय केला, ए पासून बी कडे निघाला. त्याच वेळेस जोसेफ सुद्धा बी कडून ए कडे निघाला. ट्रॅव्हल्स टुवर्ड्स, दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स. आणि हे सगळं झाल्यानंतर बिचारा हा इकडनं निघाला, हा इकडनं निघाला. दोघं एकमेकांना एका कुठेतरी पॉईंट, आता तुम्ही म्हणाल टीचर इथंच काय घेतलं, कुठेतरी एखादा तुम्हाला वाटलं इथं घ्या, कुठे घ्या. दोघे एकमेकांना एका पॉइंट मध्ये येऊन भेटलेले आहे. समजा या पॉइंटला आपण काय करूया, सी नाव देऊया. किती मिनिटांनी भेटले, 20 मिनिटने. हा जो हमीद इकडनं ए टू बी निघाला, जोसेफ इकडनं बी टू ए निघाला आणि दोघं एकमेकांना एकाच रस्त्याने बरं का, की ज्याचा डिस्टन्स 30 किलोमीटर 20 मिनिटने एकमेकांना येऊन भेटलेले आहे. ओके, ही झाली तुमची फर्स्ट कंडिशन. ही काय आहे तुमची, दिस इज युअर फर्स्ट कंडिशन. ही काय आहे तुमची फर्स्ट कंडिशन आहे. ही काय आहे तुमची फर्स्ट कंडिशन आहे. लक्ष द्या. पुढे 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 चला, पुढे जाऊया. आता आपण जाणार आहोत पुढे. बघा, इथपर्यंत फर्स्ट कंडिशन आहे, 20 मिनिट्सने येऊन भेटले. इथपर्यंत तुमची होती पहिली कंडिशन. आता दुसरी कंडिशन बघा काय आहे, जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी टू ए द सेम टाइम बट द अपोजिट डायरेक्शन. ओके ओके, आता इथून आपली काय होते, सेकंड कंडिशन. इथे काय होती आपली सेकंड कंडिशन सुरू होते. इथून सेकंड कंडिशन आपली सुरू होते आहे. नीट लक्ष द्या, अवघड काहीच नाही, समजून घ्या. मी नीट समजावून सांगते, टेन्शन घेऊ नका. पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील तुम्हाला ह्या एक्झाम्पलचे. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी द सेम टाइम but in the opposite direction instead of towards A, Hamid would have caught after 30. म्हणजे दुसऱ्या कंडिशन मध्ये काय केलं आहे, बिचारा जो हमीद आहे ए आणि बी, दुसऱ्या कंडिशन मध्ये ए आणि बीचंच डिस्टन्स आहे. त्या दोघांचं डिस्टन्स किती दिलेलं आहे, 30 किलोमीटर एवढंच डिस्टन्स आहे. पण दुसऱ्या कंडिशन मध्ये जो बघा, जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी टू ए सेम टाइम बट इन द अपोजिट डायरेक्शन इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स ए, हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. बिचारा आपला जो हमीद आहे ना,
तो हमीद एकदम बरोबर निघाला होता, तो बरोबर इथून ए कडून बी कडेच निघाला होता. कोण? हा हमीद. ए कडून बी कडेच निघालेला होता. कोण? हमीद. पण ह्या जोसेफने धोका दिला. या जोसेफ, हा जो जोसेफ आहे ना, हा बघा इथे हा जोसेफ उभा आहे, ह्या जोसेफने काय केलं? दगा केलेला आहे. त्यांनी ट्विस्ट करून दिले, ट्विस्ट अँड टर्न आणलेले. ह्या जोसेफने इकडे जाण्याऐवजी कॅन्सल केलं त्याने अचानक, आणि तो काय केला? इकडं निघाला. ह्या डायरेक्शनला जाण्याऐवजी तो काय केला? अपोजिट डायरेक्शनला, याच्या अपोजिट डायरेक्शनला तो निघाला आहे. इन्स्टेड टुवर्ड्स ए, बघा इथे दिलेलं आहे इन्स्टेड टुवर्ड्स ए, म्हणजे हा ए टू बी निघालेला आहे. मग हा बी टू ए जाण्याऐवजी तो काय केला? अपोजिट डायरेक्शनला पुढे निघून गेलाय. कोण? आपला जोसेफने धोका दिलाय. हमीद उड, तरी पण हमीदने काय केलं? त्याला भेटायचंच होतं. त्याने जोरात बाईक काढली आणि 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 3 तासानंतर इथे कुठल्या तरी एका ठिकाणी जाऊन तो, समजायला सी नाव देऊया, आफ्टर किती? 3 आवर्स, 3 तासानंतर भाऊ जाऊन भेटलेला आहे. कोणाला? त्या जोसेफला जाऊन भेटलाच आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये जोसेफला जाऊन तो भेटलाच आहे. कळलं? पहिल्या कंडिशन कळली सगळ्यांना की हमीद आणि जोसेफ नावाचे 2 मित्र आहे. ए टू बी डिस्टन्स आहे 30 किलोमीटर. दुसऱ्या कंडिशन मध्ये पण तेवढेच डिस्टन्स आहे. हमीद ए कडून बी कडे निघाला, जोसेफ पहिल्या कंडिशन मध्ये बी कडून ए, दोघं एकमेकांना 20 मिनिटात येऊन भेटले. पण इथे जोसेफने धोका दिला. हमीद बरोबर त्याच्या स्पीडने निघाला होता 30 किलोमीटरचं, पण जोसेफने काय केलं? ठीक आहे, आपण याला काय करूया? थोडं उल्लू बनवूया. आपण इकडनं ऐवजी, सरळ जाण्याऐवजी आपण अपोजिट डिरेक्शनला जाऊया. म्हणून तो इकडे पुढे जाऊन, म्हणजे या ए कडे जाण्याऐवजी पुढे अपोजिट डिरेक्शनला गेला. आणि 3 तासानंतर, तरी हमीदला त्याला भेटायचंच होतं, हमीद जाऊन जोरात स्पीडनी बाईक नेली आणि 3 तासानंतर त्या बिचारा जोसेफला त्यांनी घाटलंच. अरे का असं माझ्यासोबत का केलं? तुम्हाला का बरं असं धोका दिलेला आहे? तुम्हाला का सांगितलं तू अपोजिट डायरेक्शनला जातोय? अशा पद्धतीने हे प्रकरण आहे. ओके, देन हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 आवर्स. फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. दोघांचा बाईकचा स्पीड किती आहे? त्यांनी बाईकचा स्पीड दिलेला आहे, विचारलं आपल्याला बरं का. काय विचारलं? बाईकचा स्पीड. मग आता जे विचारलं ते आपण काय करतो? लेट मानत असतो. सोल्युशन सुरू करूया आपण इथं. कंडिशन कळली तुम्हाला? किती मस्त उदाहरण आहे. ओके, लेट द स्पीड ऑफ कोण आहे रे तो? पहिला हमीद बाईक, त्याच्या बाईकचं स्पीड काय मानूया आपण? एक्स. काय? किलोमीटर पर आवर. हे लिहायला विसरायचं नाही. अमितच्या बाईकचा स्पीड x किलोमीटर पर मानूया. अँड द स्पीड ऑफ कोण येतो दुसरा? जोसेफ, जिसने धोका दिया. ओके, जोसेफ्स बाईक इज इक्वल टू y किलोमीटर पर आवर. अशा पद्धतीने मांडलेलं आहे. आता बाय फर्स्ट कंडिशन, पहिल्या अटीनुसार, बाय दी फर्स्ट कंडिशन, पहिल्या अटीनुसार. पहिली अट काय आहे बघा? पहिली अट तुम्हाला सांगितली इथून ते इथपर्यंत पहिली अट आहे. काय पहिली अट? प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर स्ट्रेट रोड. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी. ओके. आता आपण जरी त्यांचा स्पीड जरी आहे, स्पीड काय मानलेला आहे आपण? त्यांचा स्पीड जरी आपण त्यांचा एक्स आणि वाय मानलेला आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला इथे करायचं आहे. जरी आपण स्पीड एक्स आणि वाय मानला आहे, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला तुम्ही 7th स्टँडर्ड पासून शिकलेले आहात. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला आपल्याला इथे कंपल्सरी यूज करायचा आहे. आता हा फॉर्म्युला आपल्याला डिस्टन्स साठी तयार करायचा आहे. मग डिस्टन्स साठी तयार करायचा, मग डिस्टन्स इज इक्वल टू, डिस्टन्स साठी करायचं ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय, स्पीड इंटू टाइम होणार आहे. मग आता साधी गोष्ट आहे, हमीद एवढं डिस्टन्स इकडे निघाला आणि जोसेफ एवढं डिस्टन्स इकडे निघालेला आहे. मग दोघांनी जे आता हमीदचा जो स्पीड आहे, पहिल्या कंडिशन मध्ये समजून घ्या, हा तुमचा काय आहे? हमीदचा आपण डिस्टन्स किती कव्हर केलं ते काढूया. हमीदचा स्पीड किती आहे? हमीदचा गाडीचा स्पीड x आहे. त्याला टाइम किती लागलेला आहे? त्याला 20 मिनिट्स. आता इथे आपला किलोमीटर पर आहे, मग त्याच्यामुळे या 20 मिनिटचं काय करावं लागणार आहे? आवर मध्ये कन्वर्जन. मग 20 × 60, 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? 60 ने. मग 2 × 1 = 2, 2 × 3 = 6, म्हणजे 1/3
1/3 आवर्स होणार आहे त्याचे. आणि हे झालं त्याचं डिस्टन्स. कोणाचं? हमीदचं डिस्टन्स. हे झालेलं आहे तुमचं हमीदचं डिस्टन्स. मग त्याच पद्धतीने तुमचं जो जोसेफ आहे, जोसेफचं पण आपण डिस्टन्स काढू शकतो. जोसेफचं बाईकचं स्पीड काय आहे? ह्या फॉर्म्युलाने बरं का, स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स ह्या स्पीडने. मग तुमचं जोसेफचा स्पीड काय आहे? जोसेफचा स्पीड आहे तुमचा y आणि त्याला किती लागलेला आहे? त्याला पण तेवढंच लागलेलं आहे. सो 1/3 घेणार. 1/3 म्हणजे हे काय झालं? हमीदचं जे डिस्टन्स आहे 1/3x आणि तुमचं जो जोसेफ आहे त्याचं डिस्टन्स आलेलं आहे 1/3y. ओके ओके. बाय दी फर्स्ट कंडिशन बघा, बाय दी फर्स्ट कंडिशन काय झालं? द डिस्टन्स कवर्ड बाय हमीदने किती डिस्टन्स कवर्ड केलं आणि जोसेफने किती डिस्टन्स कवर्ड केलं ते आपल्याला इथे काय करायचं आहे? लिहायचं आहे. डिस्टन्स कवर्ड बाय जोसेफने किती डिस्टन्स कवर्ड केलेलं आहे. मग सांगा तुम्ही मला, हमीदने किती केलं? x/3 म्हणू शकतो. x/3 एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे आणि जोसेफने किती केलेलं आहे? y/3. मग आता फर्स्ट कंडिशन काय बनते आहे? ते एकमेकांना किती मिनिटांनी मिळालेले आहे? 20 मिनिट्सने येऊन भेटलेले आहे आणि त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स किती आहे? 30 किलोमीटर. ओके. फर्स्ट कंडिशन आपल्याला इथे मिळालेली आहे. काय कंडिशन आहे? याने डिस्टन्स केलं x/3, याने केलं y/3 आणि किती टोटल डिस्टन्स केलं? 30. ही झाली तुमची कंडिशन नंबर 1. आता आपण याला दोन्ही साईडना 3 ने मल्टिप्लाय करूया आणि आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळाल्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल हे छानपैकी सॉल्व्ह करू शकतो. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3 करूया. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3 ने दोन्ही साईडला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. मग इथे बघा डायरेक्टली करून दाखव. इंटू 3 y/3 इंटू 3 आणि इथे 30 इंटू 3. काय झालं? 3 कट 3 कट. इथे 3 काय आलं तुमचं? x+y इज इक्वल टू आणि लाईट गेली होती त्याच्यामुळे अगोदरचं गायब झालं. परत एकदा सांगते. सो स्टुडंट, कंडिशन तुम्हाला छानपैकी समजलं असेल. काय आहे आपलं एक्झाम्पल? एक कंडिशन आहे. तुम्हाला दोन्ही कंडिशन मी अगदी छानपैकी सांगितलेलं आहे. डिस्टन्स आहे किती? 30 किलोमीटर. कुठलं? ए आणि बी हे डिस्टन्स 30 किलोमीटर आहे फर्स्ट कंडिशनमध्ये. इकडे आपला बिचारा हमीद उभा आहे आणि इकडे काय? जोसेफ उभा आहे. हमीद निघाला इकडनं इकडे आणि जोसेफ निघाला इकडनं इकडे आणि ते एका पॉइंटवरती येऊन 20 मिनिटांनी काय भेटले आहेत? 20 मिनिटांनी भेटलेले आहे. मग बाय दी फर्स्ट कंडिशन, मग फर्स्ट कंडिशन नुसार आपल्याला इक्वेशन मिळालं होतं. मग आता फर्स्ट कंडिशन नुसार आपल्याला काय इक्वेशन मिळालं होतं? तिथे फर्स्ट कंडिशन नुसार जो हमीद आहे त्या हमीदने किती डिस्टन्स कव्हर केलं होतं? x आणि ते 20/60 म्हणजे 20 मिनिटमध्ये, म्हणून आपल्याला त्याचं आर मध्ये कन्व्हर्जन करायचं म्हणून 1/3. सो 1/3 x/3 आणि इथे काय? x/3 आणि इथे तुमचं काय होतं? जोसेफचं y/3 इज इक्वल टू 30. मग आपण दोन्ही साईडला आपण काय केलं होतं? 3 ने मल्टिप्लाय केलं होतं. मल्टिप्लाय केल्यानंतर हा 3 कट होऊन आपल्याला x+y इज इक्वल टू 90 हे इक्वेशन नंबर 1 इथे मिळालं होतं. इथपर्यंत आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्याच्यानंतर आपण सेकंड कंडिशनकडे. सेकंड कंडिशनमध्ये काय केलं होतं? सेकंड कंडिशनमध्ये मात्र ह्या जोसेफने मात्र काय केलं? सेकंड कंडिशनमध्ये धोका दिला. डिस्टन्स हे 30 किलोमीटरच आहे. 30 किलोमीटरच आहे. हा हमीद इकडनं निघाला, पण हा जोसेफ जो आहे ना तो इकडं निघण्याऐवजी त्याने काय केलं? इकडं बिचाऱ्याने त्याची डायरेक्शन अपोजिट केली आणि तो सी पॉइंट वरती येऊन भेटला. म्हणजे ह्या हमीदने आहे, या हमीदचा जो बाईकचा स्पीड आहे तो आपण x मानला होता आणि 3 तासामध्ये म्हणून 3x डिस्टन्स, म्हणजे या हमीदने पूर्ण टोटल जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते किती? 3x एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे आणि ह्या जोसेफने 3y डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. ओके ओके. मग आपल्याला इक्वेशन पण मिळालं होतं. इक्वेशन काय मिळालं होतं? 3x - 3y इज इक्वल टू 30 मिळालं होतं. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे? याला 3 ने डिवाइड करून घेऊया. 3 ने डिवाइड केल्यानंतर काय मिळेल बघा? 3x - 3y इज इक्वल टू 30. 3 ने डिवाइड केल्यानंतर हे जे 3 आहे 3 कॅन्सल होतील. कॅन्सल 3 10 जा 30 म्हणजे x - y इज इक्वल टू 10. x - y इज इक्वल टू 10. ओके. हे मिळालेलं आहे आपल्याला सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशन कळलं. कंडिशन कळल्या. पहिल्या कंडिशन मध्ये दोघं एकाच साईडला निघाले, 20 मिनिटांनी भेटले. दुसऱ्या कंडिशनला जोसेफने धोका दिला, तो इकडे जाण्याऐवजी तो काय केला? तिकडे मिळाला. पण तरी कोण आपला हमीद आहे ना त्याने स्पीड वाढवला गाडीचा आणि 3 तासात त्या जोसेफला त्या सी पॉइंटला गाठलेलं आहे. अशा पद्धतीने दोन्ही मिळालं. आता काय करणार? +y - y कॅन्सल, म्हणजे इक्वेशन नंबर 1 आणि 2 ची आपण इथे ऍडिशन करणार आहोत. इक्वेशन नंबर 1 आणि 2. सो ऍड
इक्वेशन नंबर 1 and 2. ऍक्च्युली ह्या इक्वेशनचे नंबर हे चेंज झालेले असेल, अगोदर पण मी एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे. पण तरी लक्षात घ्या, समजून घ्या तुम्ही, इक्वेशन नंबर जर चेंज झाले असेल तर तुम्ही त्या इक्वेशनचे नंबर जे आहे ते चेंज करून घ्यायचे स्वतःच्या मनाने. x - y = 10 ना रे. आता +y - y बिकम कॅन्सल. x किती आले 2x आणि ॲडिशन 100. ओके, 90 + 10 100. देअरफॉर x = हा 2 इकडे डिव्हाइडला नेला, किती झाले 550. म्हणजे काय मिळालं, x = 50. पहिला कोण आहे तुमचा, पहिला कोण आहे, कोणाचा स्पीड आपण x km/h मानला होता, हमीदच्या बाईकचा स्पीड मिळालेला आहे. देअरफोर मग इथे काय लिहिणार तुम्ही, इथे काय लिहिणार आहात, इथे लिहिणार आहात देअरफोर ओके, स्पीड ऑफ हमीद्स बाईक = किती आला 50 km/h ने तो हमीदने त्या जोसेफला गाठलेला आहे. ठीक आहे. स्पीड मिळाला हमीदचा, काय टेन्शन नाही. आता आपल्याला काय काढायचं, जोसेफचा इक्वेशन नंबर ही व्हॅल्यू जी आहे, पुटिंग द इक्वेशन, पुट x = 50 इन इक्वेशन नंबर कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाका. x + y = 90 आलं. ओके. x ची व्हॅल्यू 50 टाकली, 90 मधून 40 गेले, किती उरले चला सांगा कमेंट सेक्शन मध्ये. 40 म्हणजे तुमचा जो जोसेफ आहे त्याचा स्पीड आहे 40 km/h. जोसेफचा स्पीड काय आहे, जोसेफचा स्पीड कमीच होता, पण हमीदने मात्र जास्त स्पीडने जाऊन त्याला काय केलं, अशा पद्धतीने गाठलेलं आहे. ठीक आहे, त्यांनी काय विचारलं, फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. दोघांचा मिळाला, जोसेफचा 50 आला आणि हमीदचा 40 आलेला आहे. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना आपला आन्सर पण इथे छानपैकी आलेला आहे. आता आपला आन्सर बरोबर आहे की नाही टॅली पण तुम्ही करू शकतात. x + y = 90, 40 + 50 = 90 येतंय. ओके, आणि x - y केल्यानंतर 10 येतंय का, येस. बघा 50 मधून 40 गेले, 10 उरतायत, येतंय. क्लिअर सगळ्यांना, ठीक आहे. सो अशा पद्धतीने छान सिंपल एक्झाम्पल होतं आणि आपला प्रॉब्लेम सेट इथे फायनली संपलेला आहे. लवकरच ग्रॅव्हिटेशन हा लेसन तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि ग्रॅव्हिटेशन मधल्या छोट्या कन्सेप्ट 7 कन्सेप्ट आहे टोटल, त्याच्यासाठी शॉर्ट्स पण घेऊन येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्यासाठी खूप कष्टाने बनवते, त्याच्यामुळे लाईक करायला विसरू नका. चला पटापट लाईक करा, जाण्याच्या अगोदर, व्हिडिओ बंद करण्याच्या अगोदर लाईक करून जा आणि सगळ्यात महत्त्वाचं छानसं कॉमेंट करा, म्हणजे मला कळेल की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघता आहात आणि तुम्हाला आवडतं की नाही हे पण मला कळणार आहे. चला मी थांबते आता. बाय एव्हरीवन.